नमस्कार सखींनो. गृहिणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते न संपणारं काम. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत असतो. तरीही कधी कधी असं वाटतं की घर आवरलेलंच नाही आहे. मग चिडचिड होते, थकवा जाणवतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की घर स्वच्छ ठेवणं हे कष्टाचं नाही तर सवयीचं काम आहे, आजच्या 15 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी माझा अशा काही सवयी शेअर करणार आहे ज्यांनी माझं आयुष्य सोपं केलं आहे. सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट मी करते ती म्हणजे माझं अंथरूण व्यवस्थित करणं. शास्त्र सांगतं की दिवसाचं पहिलं काम जर आपण नीट पूर्ण केलं तर आपला मेंदू दिवसभराच्या कामासाठी तयार होतो. बेड आवरला की बेडरूम 80% स्वच्छ वाटते. त्यानंतर मी घराच्या सर्व खिडक्या उघडते. आपल्या घराला श्वास घेऊ द्या. ताजी हवा आणि सूर्यप्रकाशामुळे घरातील जंतू आणि नकारात्मकता बाहेर जाते. आता आपण वळूया घराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे स्वयंपाकघर. इथे मी झिरो पसारा हे तत्त्व पाळते. भाजी चिरताना तो कचरा ओट्यावर न टाकता एका छोट्या बाऊलमध्ये टाका, जेणेकरून ओटा घाण होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेटिंग टाईमचा वापर. दूध उकळेपर्यंत किंवा भाजी शिजेपर्यंत मी बाजूला पडलेली 2-3 भांडी घासून घेते किंवा मसाल्याचे डबे पुसून जागेवर ठेवते. यामुळे स्वयंपाक संपेपर्यंत माझं किचनही आवरलेलं असतं. पसारा का होतो माहिती आहे? कारण आपल्याला माहीत नसतं की ती वस्तू नक्की ठेवायची कुठे आहे. मी प्रत्येक वस्तूला एक घर दिलं आहे. वर्तमानपत्रे स्टँडमध्ये, चाव्या हुकला आणि रिमोट टीव्हीच्या खाली. घराच्या इतर सदस्यांना, विशेषतः मुलांना ही सवय लावा. सुरुवातीला त्यांना सांगा, नंतर ते स्वतःहून करतील. मुलांना स्वतःची खेळणी स्वतः आवरायला लावल्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होते. दुपारी जेवण झाल्यावर आपण थोडे सुस्तावतो, पण अशा वेळी मी फक्त 10 मिनिटांचा अलार्म लावते. या 10 मिनिटात मी घराचा तो भाग आवरते जिथे जास्त पसारा झाला आहे. याला म्हणतात डिटॉक्स मोड. खूप काही मोठं करायचं नाही, फक्त अशा सरळ करायच्या. पेपर नीट लावणे आणि कपाटातले एखादी कप्पे नीट करणे. दिवसातून 2दा 10-10 मिनिटे दिली तरी आठवड्याच्या शेवटी तुम्हाला डीप क्लिनिंगची गरज भासणार नाही. रात्रीची भांडी सिंकमध्ये ठेवणं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या स्वतःला मानसिक त्रास देण्यासारखं आहे. रात्री किचन लख्ख करून झोपल्यामुळे सकाळी उठल्यावर चहा बनवायलाही खूप छान वाटतं. मी रात्री झोपण्यापूर्वी घराचा फेरफटका मारते. कुठे काही सांडलं असेल किंवा पडलं असेल तर ते लगेच उचलते. यामुळे दुसऱ्या दिवशीची सुरुवात फ्रेश होते. सखींनो, घर स्वच्छ ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नाही. जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं तेव्हा आपलं मन प्रसन्न असतं. आपण गृहिणी म्हणून कष्ट करतो, पण जर आपण अशा छोट्या सवयी लावल्या तर आपलं काम सोपं होईल आणि आपल्याला स्वतःसाठीही वेळ मिळेल. तुम्हाला आजचा हा 15 मिनिटांचा ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक म्हणतात घर स्वच्छ ठेवणं हे कष्टाचं काम आहे, पण मी म्हणते घर स्वच्छ ठेवणं ही एक थेरपी आहे. जेव्हा माझ्या घराचा कोपरा लख्ख असतो तेव्हा माझं मनही शांत असतं. आज मी तुम्हाला माझं घर नाही तर माझं मन कसं प्रसन्न ठेवायचं हे माझ्या या छोट्या सवयीतून सांगणार आहे. चला माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. माझी पहिली सवय, उठल्या उठल्या बेड आवरणे. आपण दिवसभरात कितीही थकलो तरी रात्री याच बेडवर येणार असतो, तर तो सकाळीच नीट आवरलेला असेल तर रात्री झोपताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. यानंतर मी घराच्या पडद्यांची मांडणी नीट करते. छोटी गोष्ट आहे, पण घर नीटनेटके ठेवायला याची मोठी मदत होते. स्वयंपाकघर ही एक गृहिणीची कर्मभूमी आहे. इथे काम करताना मी एक गोष्ट कटाक्षानं पाळते, नो वेटिंग. जेव्हा कुकरची शिट्टी होत असते किंवा चहा उकळत असतो तेव्हा तो वेळ मी वाया घालवत नाही. त्या 3-4 मिनिटात मी आजूबाजूचा ओटा पुसून घेते. काम संपल्यावर किचन आवरायला वेळ लागत नाही, कारण काम करता करता ते आवरलेलं असतं. नेहमी ओट्यावर एक सुका आणि एक ओला कपडा हाताशी ठेवा. घरात पसारा का होतो? कारण आपण नको असलेल्या गोष्टी साठवून ठेवतो. कधीतरी कामाला येईल असं म्हणून आपण कचरा साठवतो. मी महिन्यातून एकदा असा एक कोपरा निवडते जो पूर्णपणे रिकामा करायचा. लक्षात ठेवा सखींनो, जेवढ्या वस्तू कमी तेवढा पसारा कमी आणि तेवढाच तुमचा ताण कमी. जेवण झाल्यावर आपण सगळेच थोडे रिलॅक्स होतो, पण मी झोपण्यापूर्वी घराचा एक फेरफटका मारते. कुठे मुलांची खेळणी पडली का, कुठे रिमोट राहिला आहे का, हे सगळं आवरून मगच मी विश्रांती घेते. यामुळे जेव्हा मी दुपारी उठते तेव्हा मला समोर पसारा दिसत नाही आणि मन प्रसन्न राहतं. घर स्वच्छ ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका. मी हे सगळं का करते? जेणेकरून मला दिवसाअखेरीस स्वतःसाठी असं शांत एकांत मिळावा. काम तर कधीच संपणार नाहीत, पण जर आपण नियोजन केलं तर आपण थकायच्या ऐवजी कामाचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरासाठी कोणती सवय लावून घेतली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
सखींनो, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सवय म्हणजे 2 मिनिटांचा नियम. जर एखादं काम करायला 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागत असेल तर ते नंतरवर न ढकलता लगेच करायचं. उदाहरणार्थ, बाहेरून आल्यावर कोट हँगरला लावणे, पिशवी रिकामी करणे किंवा डब्याचं झाकण लावणे. आपण असं म्हणतो की हे नंतर करू, ते नंतर करू आणि मग त्याचाच नंतर खूप मोठा असा पसारा होतो. आपल्या घराचा पसारा वाढण्याचं कारण म्हणजे नवीन वस्तू येणं. मी एक नियम पाळते. जर घरात एक नवीन वस्तू आली, उदाहरणार्थ ड्रेस किंवा नवीन डब्बा, तर घरातील एक जुनी वस्तू जी वापरली जात नाही ती मी बाहेर काढते किंवा कोणाला तरी देऊन टाकते. यामुळे वस्तूंची गर्दी होत नाही. काय बोलावे, दुकानात कसं रात्री क्लोजिंग करत असतं तसंच माझ्या घराचंही असतं. झोपण्यापूर्वी मी 5 मिनिटे देऊन हॉलमधील उशा सरळ करते, डायनिंग टेबल पुसते आणि किचन सिंक रिकामी करते. सकाळी जेव्हा मी चहा बनवायला येते तेव्हा घर आरशासारखं चमकतं आणि दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक होते. दिवसभर मुलं इकडे तिकडे वस्तू टाकतात. मी हॉलमध्ये एक सुंदर बास्केट ठेवली आहे. दिवसभरात ज्या वस्तू त्याच्या जागेवर नसतील त्या मी त्या बास्केटमध्ये टाकते. रात्री झोपताना किंवा दुपारी मोकळ्या वेळेत ती बास्केट घेऊन मी प्रत्येक वस्तू तिच्या मूळ जागी ठेवते. यामुळे घराला एक एक वस्तू उचलत फिरण्याची गरज पडत नाही. प्रत्येक घरात काही असे कोपरे असतात जिथे आपोआप कचरा किंवा पसारा जमा होतो. उदाहरणार्थ, फ्रीजच्या वरचा भाग किंवा प्रवेशद्वाराजवळचा टेबल. मी दिवसातून एकदा हे हॉटस्पॉट चेक करते जिथे एकही कागद किंवा वस्तू साचू देत नाही. एकाच दिवशी पूर्ण घर साफ करायचा प्रयत्न केला की खूप थकवा येतो. त्यामुळे मी आठवड्याचे दिवस वाढलेले आहेत. सोमवारी कपाट, बुधवारी फ्रीज आणि शनिवारी जाळी जळमटं. यामुळे घरही स्वच्छ राहतं आणि मला स्वतःलाही वेळ मिळतो. आणि मैत्रिणींनो, मी माझे दैनंदिन कामं म्हणजे सकाळचा स्वयंपाक आणि आवराआवरी हे सगळे करत करत तुमच्याशी गप्पा मारत असते, तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत असते. माझ्या ज्या काही सवयी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ आवडीने बघत असाल अशी मी आशा करते. कारण घरातील कामं दाखवत जर व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारल्या तर ते तुम्हाला बघायलाही छान वाटतं. आणि माझी कृती जरी वेगळी असेल पण मला काय सांगायचं आहे याकडेच तुम्ही फक्त लक्ष ठेवत जा. कारण घरातील कामांसोबत व्हिडिओ शेअर केला की सगळ्या मैत्रिणी तो बघायला आवडतो. त्यामुळे मी माझी घरातील कामं करते आणि व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या व्हिडिओजला असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं म्हणतात, गृहिणीचं आयुष्य म्हणजे फक्त काम आणि कामच असतं. का? मुळीच नाही. जर आपण हार्डवर्कऐवजी स्मार्ट वर्क केलं तर घरही चमकेल आणि आपल्याला स्वतःसाठीही वेळ मिळेल. अनेकदा आपण घर आवरतो पण ते 2 तासात पुन्हा विस्कळीत होतं. असं का होतं? कारण आपल्याला घर आवरण्याची सवय आहे पण ते टिकवून ठेवण्याची नाही. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अशाच काही सवयी सांगते. काम करताना कंटाळा येऊ नये म्हणून मी नेहमी माझं आवडतं संगीत किंवा एखादं माहितीपूर्ण पॉडकास्ट ऐकते. यामुळे काय होतं, तुमचं लक्ष कामाच्या थकव्याकडे न जाता त्या संगीताकडे असतं. शरीराचं काम सुरू असतं आणि मनाचं मनोरंजन. आणि यामुळे आपलं काम कधी संपतं हे समजतही नाही. ही माझी सर्वात आवडती सवय आहे. मी जेव्हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते तेव्हा रिकाम्या हाताने जात नाही. वाटेत जर एखादा पाण्याचा ग्लास, मुलांचं खेळणं किंवा एखादा कपडा चुकीच्या जागी दिसला तर तो उचलून मी त्याच्या जागी नेते. याला म्हणतात ट्रॅफिक क्लिनिंग. यामुळे रात्री मोठा पसारा साचतच नाही. घरात अर्धा पसारा हा कागदांचा असतो. किराणा मालाचं बिल, कशाची तरी गॅरंटी कार्ड्स किंवा जुनी वर्तमानपत्रे. मी दररोज संध्याकाळी 5 मिनिटं पेपर डिक्लटरिंग करते. जे नको आहे ते लगेच रद्दीत किंवा कचऱ्यात टाका. टेबलवर कागदांचे ढीग साचले की घर अस्वच्छ दिसू लागतं. रात्री झोपण्यापूर्वी मी माझं किचन रिसेट करते. सिंकमध्ये एकही भांडं नसावं, ओटा कोरडा असावा आणि ओट्यावरचा कचरा बाहेर केलेला असावा. सकाळी जेव्हा आपण चहासाठी येतो आणि किचन प्रसन्न दिसतं तेव्हा आपला पूर्ण दिवस छान जातो. ही 10 मिनिटांची मेहनत तुमची सकाळची 2 तासांची चिडचिड वाचवते. वाळलेले कपडे सोफ्यावर न ठेवता तुम्ही लगेच त्याच्या घड्या घालून कपाटात ठेवा. आपण कपडे धुतो, वाळवतो पण त्याच्या घड्या घालायला आपल्याला खूप कंटाळा येतो. सोफ्यावर कपड्यांचा डोंगर साचला की घर कितीही स्वच्छ असलं तरी ते पसारा वाटतं. म्हणून कपडे वाळले की ते काढतानाच घड्या घालायची सवय लावा. फक्त 15 मिनिटांचं काम होतं. सखींनो, घर हे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. पण हे लक्षात ठेवा की आपण घरासाठी आहोत, घर आपल्यासाठी नाही. त्यामुळे स्वतःला खूप जास्त त्रास न देता या छोट्या सवयींनी आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करूया. तुम्हाला आजचा हा मोठा आणि सविस्तर ब्लॉग कसा वाटला? तुमच्याही काही टिप्स असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपले व्हिडिओज बघत राहा. भेटूया परत. बाय.